हाय हॅलो गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत असाल आणि मजेतच असायला हवं. आज आम्ही निघालो होतो देवदर्शनासाठी. डोंगराळ असा भाग आहे आमच्याकडे आणि आम्ही निघालो दर्शनासाठी. खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं खूप दूर गेलो आहे, पण आम्ही जास्त दूर गेलो नव्हतो. गावापासून 25 ते 30 किलोमीटरच हे गाव आहे, पिंपळगाव म्हणून. आणि तिथे दत्तात्रेयांचं ना खूप जास्त मोठं मंदिर आहे आणि तिथे ना एक महाराज आहेत, त्यांना भेटायचं पण होतं आम्हाला. आणि इकडे आलोत ना, खूप सुंदर निसर्गरम्य परिसर वाटत होता, झाडे वगैरे. आणि इकडे ना देवाची मंदिर वगैरे खूप छान होती, कमान. आणि इकडे गोशाळा पण आहे. तर मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवेन की मी कुठे कुठे गेले होते. आणि सध्याला ना दत्तजन्मामुळे सगळीकडे सप्ताह चालू आहे आणि इथे पण त्याच प्रकारे सप्ताह वगैरे चालू होता. दुपारची वेळ होती, जास्त काही गर्दी वगैरे नव्हती. आम्ही आलो मंदिरामध्ये फायनली आणि मग आम्ही पाय वगैरे धुवून देवाच्या दर्शनासाठी निघालो. इकडे ना असं गेट वगैरे लावून घेतलेला होता, कारण ना दुपारच्या वेळेला गेट वगैरे बंद करतात मंदिरातला. आणि इकडे खूप छान निसर्गरम्य वातावरण होतं. आणि बाहेर ना छान उन्हाला असे जे भाविक भक्त आले होते ते बसले होते. खूप छान वाटत होतं. इकडे ना दत्तात्रेयांच्या नामाचा गजर चालू होता. पिलूला पण खूप छान वाटत होतं. हिरवळ पण खूप सुंदर, म्हणजे ना मंदिर खूप अरे छान बापरे, आपण तर आज त्यांनी फुकटच डेकोरेट आलो की. केलेलं आहे. आणि शिस्त वगैरे खूप छान आहे आणि क्लिनिंगमध्ये तर एक नंबरच आहे. बाईच्या हाताने पैसे टाकायचे. ही गादीने पिंपळगावच्या महाराजांची गादी आहे, पण आम्ही येण्याच्या पहिलेच ना महाराज गेले होते. त्यांना दुसरीकडे काम होतं, त्यामुळे ते गेले होते. आमचं आणि महाराजांची भेट झाली नाही. इकडे अशी विहीर होती. पिल्लू आणि पिल्लूची आता मस्त तू एन्जॉय काय करत बघायलीस होते. या? पिल्लूला खूप छान वाटत होतं बाहेर फिरायला. मंदिरातलं ना हिरवळ पाहून, एवढी सुंदरता पाहून माझ्या डोळ्याला तृप्त झाली, म्हणायला काही हरकत नाही. मग यांच्यासोबत पण व्हिडिओ घेतला एक. नको म्हटले तरी पण जबरदस्ती व्हिडिओ घेतला. आणि इकडे अनुसूयामातेचं मंदिर आहे. आई सांगत होत्या की दिवसावरून 3 साड्या बदलल्या जातात. मग चला म्हटलं अनुसूयामातेचं पण दर्शन घ्यावं. इथं आलो होतो तसं. आणि एकदम सुंदर अशा अनुसूयामातेला साडी वगैरे साज सजवलेला होता. मस्त हिरवी अशी साडी